दादा इथे काय करतोय? बघा मी काहीच नाही केलंय. इथे मागतोय पोकन मला फुकटचा मारतोय. हे दगडाने चेचले ना, काय समजता स्वतःला? ए शट अप, आवाज नाही करायचा अजिबात. पहिली गोष्ट म्हणजे मी यांना ओळखतो, ते खोटं बोलणार नाही. आणि आता इथे तुमच्यामध्ये जे काय झालं ना ते सगळं बघितलंय आम्ही. घाणेरड्या पद्धतीने ड्राईव्ह करत होता तुम्ही. माझ्या गाडीच्या डॅश कॅम मध्ये सगळं नीट रेकॉर्ड झालंय आणि तुम्ही याच्यावरती हात उचलताय. त्या दादागिरी चालले त्यांची नाही, आता तुमची तक्रार करतो मी. हॅलो ऐके, तिकडून निघा लवकर, समरदादा आला इकडे. ते काय नाही, तक्रार आता आम्हीच करतो. ए थांब. आनंद, तू एक काम कर, यांना जरा डॉक्टरकडे घेऊन जा आणि तपासून घे. नाही ठीक आहे साहेब, मी आता आश्रमात गाडी घेऊन जातो. वाट बघत असते सगळं. मी आहे, तुम्ही जा. पहिल्यांदा आधी डॉक्टरकडे जा. चल तपासून घ्या, जा. हा. किती छान वाटतं ना एवढी सगळी लोक आपल्या बरोबर काम करताना बघून. आपल्याला वाटतं तेवढी निराशाजनक परिस्थिती नाहीये हे बघून खूप बरं वाटतं. खरंय. लोकांना अजूनही निसर्गाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे. स्वानंदी, काय प्रॉब्लेम झालाय? आपल्या रोपांच्या टेम्पोचा ऍक्सिडेंट झाला. काय? पण मग आता कार्यक्रम कसा होणार? नाना, तुम्ही नका काळजी करू. हे बघा, सगळेच उत्साहात आहेत. तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. आम्ही बघतो, काहीतरी मार्ग निघेल. चल. एक्झॅक्टली काय झालंय ते कळलं नाहीये, पण रोपं मात्र इतक्या तिथे येणार नाही एवढं मात्र नक्की. स्वानंदी, मला जाम मॅडम, कार्यक्रम कधी सुरू होणार आहे? अहो, खूप उशीर झाला मॅडम. हो हो, जरा धीर धरा. आम्ही पण त्याच काळजीत आहोत. काळजीत आहात? एक पत्रकार आल्यामुळे काळजी वाटते तुम्हाला? नाही, हल्ली खूप वाढलं बरं का. नुसते सोशल मीडियावर व्ह्यूज मिळावे म्हणून असा हा कार्यक्रम केल्याचा दिखावा केला जातो. तुमचं पण तसंच वाटतं? अहो, काही काय बोलताय तुम्ही? समोर दिसतंय ते बोलतोय मॅडम. तुम्ही तर समर राजवाडे सर हजेरी लावणार असंही म्हटलं होतात. कुठे आहेत ते? हो, येणारच आहेत ते. फक्त आम्हालाही आत्ताच कळलंय की आमची रोपं ज्या टेम्पोमधनं येणार होती त्या टेम्पोचा नेमका ॲक्सिडेंट झालाय. पण होईल, दुसऱ्या रोपांची व्यवस्था होईल. तुम्ही काळजी करू नका. फक्त आम्हाला थोडा वेळ द्या. तुम्ही आम्हाला वेळ वाया घालण्यासाठी बोलवलं इकडे? नाही. हा, आत्ता लक्षात आलं. तुम्हाला वृक्षारोपण करायचंच नाहीये. अहो, तुम्हाला फक्त दिखावा करायचा आहे. काय बोलताय? या कार्यक्रमाचं निमित्त केलंय मोठमोठ्या कंपन्यांकडून फंड्स मिळवण्यासाठी. हाच येतो तुमचा ना? बोला, उत्तर द्या. नाही, काहीतरी- काही बोलताय हो. खरंच, एक मिनिट. एकतर आमचा हेतू काय आहे हे थोड्या वेळात तुम्हाला कळेल. वृक्षारोपण तर आम्ही करणारच आहोत आज, आणि त्याबद्दलचे सगळे अपडेट्स तुम्हाला सोशल मीडियावर सुद्धा मिळतील. त्यामुळे रोपं वेळेत पोहोचू शकत नाहीयेत आणि आम्ही काहीतरी वेगळी व्यवस्था करू त्यासाठी. फक्त थोडा पेशन्स ठेवला. वेळ काढता तुम्ही फक्त. सगळं कळतंय आम्हाला. ऐका सगळ्यांनी, हा कार्यक्रम फक्त पैसा वळकवण्यासाठी आणि खोटी इमेज तयार करण्यासाठी केलेला सेटअप आहे. काय बोलताय तुम्ही? आपली दिशाभूल केली जाते, वेळ वाया घालवला जातोय. काही वृक्षारोपण वगैरे होणार नाही इकडे. काय खोदरडी माणसं आहे ती? म्हाताऱ्यांचा वापर करून पैसे उकळतायत.
यांचा आश्रम बंद केला पाहिजे. काय काय खूप बोलताय, थांबा जरा. बंद करा, बंद करा, आश्रम बंद करा. 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 बंद करा, बंद करा. आश्रम बंद करा. चला रे, ती रोपं काढा, ती रोपं काढा, ती रोपं काढा. माफ करा, तुम्हाला खूप वाट बघायला लागली सगळ्यांना. 100 रोपं तुम्हाला हवी होती ना, मी 1000 रोपं घेऊन आलो तुमच्या सगळ्यांसाठी. वा, सॉरी, पण त्या टेम्पोचा अपघात झाला, नेमका मी तिथेच होतो, माझ्या समोरच ते सगळं घडलं. त्या ड्रायव्हरला जरासं लागलं, मी आनंद बरोबर त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि मग कोणीच नव्हतं टेम्पो आणायला, मग म्हटलं चला आपणच घेऊन जाऊया. उशीर झाला जरासा, तुम्हाला वाट बघायला लागली त्याबद्दल सॉरी, पण आता ज्या कार्यक्रमासाठी आलो तो सुरू करूया. हो हो, सगळ्यांनी पटापट आपापली रोपं घ्या आणि चला चला, हात चालवा आता.